उदय सामंत आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, मराठी भाषा दिन आहे, तुम्ही मंत्री आहात, तुमचाच विभाग आहे आणि काय नेमक्या शुभेच्छा देणार आहात? एक याला धरून आणखी एक प्रश्न आहे की बोरिवलीमध्ये एक स्कूल आहे, त्या ठिकाणी कॉलेज आहेत आणि तिथे गुजरातीमध्ये शाळेचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. त्याला धरून सुद्धा आता बऱ्याचशा टीका टिप्पणी सरकारवरती होऊ लागल्यात, काय म्हणाल? उद्या मराठी भाषा दिन आहे. मराठी भाषा दिनाच्या समस्त मराठी बंधू भगिनींना आणि जे मराठी बोलत आहेत त्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठी शाळांचा जो मुद्दा आहे की त्यांना सक्षम करणं, त्याच्यामध्ये मराठीचा टक्का वाढवणं, विद्यार्थ्यांना बोलवणं, याच्यासाठी देखील शालेय शिक्षण मंत्री स्वतः दादासाहेब भुसे हे प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येतं आहे. कांदिवलीत बालभारती कॉलेजचं नाव जे आहे ते आता गुजरातीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. मराठीचं गुजरातीकरण होतं, विरोधक टीका करतायत. नाही, विरोधक काय म्हणतात त्याच्यापेक्षा दुकानावरच्या पाट्या देखील मराठीमध्ये असल्या पाहिजेत. मराठी ही नंतर व्यवहाराची देखील भाषा झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. जैन मुनी आंदोलन करतायत, म्हणतात की दादरमध्ये पुन्हा एकदा कबूतरखान्याच्या विषयावर आम्ही आंदोलन करणार. सरकारने आमचं ऐकून असं घेतलं. आहे की सभागृहातले सगळे विषय मी पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकत नाही. त्याच्यावर देखील सभागृहामध्ये चर्चा होणार आहे आणि योग्य तो निर्णय सभागृहामध्ये घेतला जाईल. नक्की सातारा गॅजेटियर संदर्भातला काही महत्त्वाचा निर्णय पण होणार. मी सांगितलं की सातारा गॅजेटरच्या बाबतीमध्ये जी कमिटमेंट समितीचे अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेबांनी केलेली आहे ती अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांची जर काही शंका असेल तर त्यांनी विखे पाटील साहेबांची चर्चा करावी. कुठचाही शब्द सरकार मागे घेणार नाही. सचिन नाईक ज्या पद्धतीनं भाष्य करतायत की आमच्याकडे पण बरेचसे पत्ते ते आम्ही योग्य वेळी काढू, 2 जागा शिवसेनेकडून मागितल्या जातात राज्यसभेवर, आमच्याबाबत त्यांनी जास्त विधान करू नये. आम्ही कुठं विधान केलंय? आम्ही त्यांच्याबद्दल विधान पण केलं नाही. त्यांनी पवार साहेबांना द्यावी, त्यांनी अन्य कोणाला द्यावी, हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी देखील रोज सकाळी 9:30 वाजता जी आमच्यावर टीका होते ती देखील बंद करावी. ते आता त्यांच्यापेक्षा देखील सिनियर लीडर बनलेले आहेत. आमचे सचिन भाऊ, ते माझे मित्र आहेत, ते आता सगळ्यात जवळचे आहेत मातोश्रीच्या. त्याच्यामुळं त्यांनी विनंती केली तरी होऊ शकतं. पूर्वी मिलिंद नार्वेकर जी विनंती करायचे, आता त्यांची जागा सचिन भाऊंनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे सचिन भाऊंनी त्यांना पण विनंती करावी की आम्ही तुमच्याकडे काय चाललं आहे जसं बघायला येऊ नये अशी तुमची अपेक्षा आहे. तसं रोज सकाळी 3.5 वर्ष जी आमच्याकडे काय चाललं आहे याची चर्चा होती ती बंद करावी. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.